वाटेल ते कर, वाटेल तसा वाग, असं नाही. अहो असं लेकरू विचारतं, आई खेळायला जाऊ का? आई म्हणते नको बाळा, धडपडशील पडशील. मग आई पोहायला शिकू का? नको बुडशील. मग आई सायकल शिकू का? नको आई धडपडशील. अगं मग करू काय? हा मोबाईल घे आणि बघत बस, टीव्ही बघ, काहीच नको आम्हाला, काहीच नको. पण जिजाई मातोश्री किती कठोर होते, नो कॉम्प्रोमाइज, काहीच नाही तडजोड. वाटेल ते कर, वाटेल तसा वाग, अजिबात नाही. उत्तम संस्कार, अंगावरच्या दुधाबरोबर उच्चतम मूल्यांचे संस्कार दिले. आणि काय निर्धार केला? 32 वर्षाच्या सीता माऊली 5 वर्षाच्या शिवाला घेऊन पुण्याच्या भूमीमध्ये आल्या होत्या. आणि नेस्तनाबूत झालेलं महाराष्ट्र, नेस्तनाबूत झालेलं पुणे, राखेचे डोंगर साचले होते, माणसं परागंदा झाली होती. आपल्याच घरातल्या बाया बापड्यांना आपल्या डोळ्यासमोर अब्रू लुटताना बघण्यापलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये जिजाई माऊली निर्धार करते आणि आपल्या बाळाच्या डोळ्यामध्ये स्वराज्याचं दिव्य स्वप्न पाहते. राजा इथं सगळ्याची राख झाली, राजा इथं स्मशान झाले गावाचं. गावाच्या वेशीला चपलांचं तोरण टांगलं होतं. एक पहार फुकली होती आणि त्या पहारेमध्ये मानवी कवटी अडकवली होती. जणू काही या 3 गोष्टी सांगत होत्या, जो कोणी इथं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करील त्याच्या घराची आम्ही अशी मसलमोट करून टाकू. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये एक आई काय इतिहास घडवू शकते. एक माता निर्धार केला